याला रद्द म्हणणं थोडासा अतिरेक होईल. रद्द नाही म्हणजे जे ऑब्जेक्शन नंतर ते फायनलाइज करून गव्हर्नमेंटकडे पाठवणार होते, आता म्हटलं की त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग लँड यूज अनेका चुका झाल्या आहे, दुसरे ऑब्जेक्शन लोकांचे आहे, ते पुन्हा 4 महिन्याच्या आत पुन्हा रिपब्लिश करावे, पुन्हा ऑब्जेक्शन मागावे असा शासनाचा निर्णय आहे. पण जोपर्यंत तो होत नाही, रिवाइज पब्लिकेशन होत नाही, तोपर्यंत हा DP आणि 91 DP त्याच्यामध्ये जे स्ट्रिंजंट प्रोव्हिजन आहे ते लागू राहतील. टू दॅट एक्सटेंट हा काही रद्द झाली नाही, हा म्हणजे याला 4 महिने आणखीन दिले गेले आहे. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मला जे मेजर कन्सर्न वाटतात, हा DPमध्ये प्रत्येक गोष्टी बेस्ट FSI नंतर आम्ही मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो चांगला असेल BMCची ट्रेजरीसाठी. पण अल्टिमेटली DPचा एक मुख्य उद्देश असा असणे आवश्यक आहे, हाऊ द सिटी बिकम्स मोर अफोर्डेबल फॉर हाऊसिंग फॉर द पीपल, and if it's more affordable housing, more affordable commercial property, it also makes city competitive, business and commerce साठी. जर सिटी अनकॉम्पिटिटिव्ह झाला, रेट्स हाय असले तर तो कधी इकॉनॉमिकली कॉम्पीट करू शकणार नाही. या दृष्टीने या DPमध्ये ते कन्सर्न आहे की अफोर्डेबल ते कशी करावी, हा एक. दुसरा एक मोठा ओपन स्पेसबद्दल आहे. पूर्वी जे प्लॅनिंगचे संकेत होते मुंबईमध्ये, जे मागे प्लॅनिंग झाली 20 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी, त्यावेळी असा होता 67 DPच्या वेळी की 4 एकर पर 1000 पॉप्युलेशन ओपन स्पेस असावा. 4 एकरपैकी त्यावेळीची पॉप्युलेशन लक्षात घेऊन 2 एकर अपेक्षित होती. याच्यामध्ये येईल की आर्य कॉलनी आहे किंवा नॅशनल पार्क आहे, असे प्रकारचे दुसरे ग्रीन एरियाज आहे. त्याच्यामुळे 2 एकर प्रत्येकला मिळाला त्यावेळीची पॉप्युलेशन हिशोबाने. 1.5 एकर रिझर्वेशनमधून येणार होता, जे आपण ओपन RGP रिझर्वेशन करणार आहे. 1/2 एकर जो लेआउट RGP जी आहे 15% त्याच्यामध्ये येणार होतं. हा नवीन DPमध्ये ते थोडा फास्ट संकुचित झालेला आहे. लेआउटची RGP जी आम्ही रद्दबाद ठेवली आहे, त्याच्या काही प्रोव्हिजन नाही. याच्यामुळे जी जुनी लेआउट RGP जी आहे तोही अस्तित्वात राहणार नाही जेव्हा रिडेव्हलपमेंटला येईल. ते नवीन DPमध्ये त्याच्या काही प्रोव्हिजन नाही, तो हाफ एकर गेला. 1.5 एकरच्या ऐवजी नॉर्म 1/2 एकर केला आहे जो ओपन RGP जी आहे. त्या दृष्टीने RGP जी कमी झाला आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक कन्सर्न आहे, हे RGP जी जे ओपन स्पेस आहे 60% जवळजवळ मुंबईमध्ये ग्रीन ओपन स्पेस आहे त्याच्यावर टाकली गेली आहे. आणि जे पूर्वीची RGP जी होती, जे त्यावेळीची ओपन स्पेसवर होती, ते आता बहुतांशी एन्क्रोच झालेले आहे. जे एन्क्रोच झाले ते वगळ गेले आहे व्यावहारिक दृष्टीने. नवीन जे ओपन आहे त्याच्यावर टाकली गेली आहे. जोपर्यंत असा मेकॅनिझम नाही की हे सगळे आपण प्रोक्यूर करू शकाल इन व्हेरी शॉर्ट टाईम विदिन युअर रिसोर्सेस, तर हे सुद्धा एन्क्रोच होतील. तर हे एक मोठा कन्सर्न आहे. एक्झिक्युटेबिलिटी ऑफ द प्लॅन इज नॉट इन प्लेस. मागच्या वेळी 7-10% फक्त आपण एक्वायर करू शकलो, बाकीचे एन्क्रोच्ड आहे, आपल्याकडे पैसा नाही. तर तो मेकॅनिझम DPमध्ये प्लॅनमध्ये नाही आहे. आता काय झालेलं आहे की अकोमोडेशन रेनोव्हेशन 50% प्लॉट एरियामध्ये आपण बांधून द्यावे BMCला फ्री, आणि सगळे प्लॉटच्या पोटेन्शियल आपण निम्मे प्लॉटमध्ये वापरावे. प्लॉटची FSI सुद्धा वाढलेली आहे. समजा 5 FSI आहे तर आपल्याला 10 FSI एक प्लॉटमध्ये वापरावे लागेल. सेटबॅकमध्ये कन्सेशन देण्याची आता तरतूद नाही. बहुतांशी तो FSI ते वापरणे शक्य होणार नाही. टू दॅट एक्सटेंट पॉलिसी थोडी अव्यावहारिक वाटतो. त्याचप्रकारे आणखीन 2-3 मुद्दे कन्सर्नचे आहे. एम्युनिटीसाठी 10% रिझर्वेशन घेणे 2000 मीटरचे प्लॉटचे वर चांगलं आहे, पण त्याशिवाय आपण टेनेमेंट बिल्ड करून घेतो BMसाठी फ्री, त्याची मला वाटतो काही आवश्यकता नाही. त्याच्यामुळे बाकीची कॉस्ट त्याची वाढणार आहे, म्हणजे अगेन हाऊसिंग अनअफोर्डेबल मुंबईमध्ये होणार आहे. अशा प्रकारचे आणखीन काय आहे ज्याच्यामुळे बराचसा फेरबदल DPमध्ये करण्याची आवश्यकता आहे. हे फक्त
एक्झिस्टिंग लँड यूजचा प्रश्न नाही, ते 4 महिन्यामध्ये करेक्ट करता येऊ शकेल जे जास्त रिसोर्सेस आले ते कामावर. पण ते काही पुरेसा नाही. ह्या सिटी कसा अफोर्डेबल होईल, कशी ते व्यावहारिक होईल, कशी DP एक्झिक्युटेबल होईल, ते सुद्धा DPच्या एक आवश्यक भाग आहे. ते सुद्धा 4 महिन्यामध्ये रेक्टिफाय झालं पाहिजे. जेव्हा मी म्हणतो की 10% एक्झिक्यूट होतो, म्हणजे जितके आपण रिझर्वेशन ठेवले RGB ते आपण 10%पेक्षा ॲक्वायर करू शकलो नाही. गिव्हन द रिसोर्सेस ऑफ एनी ऑर्गनायझेशन 100% तुम्हाला इम्प्लिमेंट करणे शक्यच नव्हते. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पैशाची आवश्यकता होती. याचा अर्थ आहे की आपली पॉलिसी अशी असावी की जेव्हा आपण रिझर्वेशन टाकतो कोणी जमिनीवर, तो ॲग्रीड पार्टी होऊ नये. तुमची ॲक्विशन पॉलिसी अशी आहे की तुम्ही त्यांना नॉन मॉनिटरी नॉन कॅश कॉम्पेन्सेशन देऊ शकतो, जो तो स्वखुशीने घेईन. आणि ते घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की जर माझ्यावर रिझर्वेशन नसता तरी मला याच्या जास्त काही व्हॅल्यू मिळाली नसती. असं करणे शक्य आहे. ते केला तर तुम्हाला रिझर्वेशन येऊ शकतात आणि ते सगळे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. म्हणजे पॉलिसीचा इश्यू आहे की लोकांच्या बिहेवियर कसा मोल्ड करावा. हा प्रश्नाचं उत्तर मला देणे थोडा कठीण होणार आहे, कारण मला माहिती नाही कोण बनवला, कशा बनवला. पण इतका मी म्हणेल की याच्यामध्ये भरपूर बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि जरी CMने हे संधी दिली 4 महिन्याची, साहजिक मानसिक प्रवृत्ती आहे, नॅचरल प्रवृत्ती आहे की ज्यांनी जे काही बनवला तो त्याला डिफेंड करण्याचा जास्त त्यांचा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये काही म्हणजे अननॅचरल नाही. मला वाटतं की याच्यामध्ये सिग्निफिकंट बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि ते बदल करण्यासाठी ज्यांनी हे बनवला त्याशिवाय बाहेरची इनपुट त्याच्यामध्ये घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये आणखीन जास्त बदल करण्यासाठी. अदरवाईज वी विल हॅव ए रिवाइज ड्राफ्ट बट मे नॉट गो व्हेरी फार. याच्यामध्ये जास्त लोकांना इन्वॉल्व करावा टू फाइंड आउट की बिसाइड्स एक्झिस्टिंग लँड यूज मॉनिटर करणे म्हणजे ग्राउंड व्हेरिफिकेशनचा प्रश्न आहे. ज्या रिसोर्स लावले ते करेक्ट करता येते. रिसोर्स भरपूर लावे लागणार, पण दॅट इज ओनली वन पार्ट. सध्या तिथे काय आहे पण ते काही पुरेसं नाही. दॅट विल नॉट मेक DP परफेक्ट. त्या करण्यासाठी बाकी सगळंही पाहावं लागणार आहे. म्हणजे सगळे DCR चेंजेससुद्धा पाहावे लागणार. 400 एकर जमीन जे मेट्रोचे याला बस डेपोला आणि शिवाय साराची जमीन 400 एकर म्हणजे रेजिडेन्शियल कन्वर्ट केली. मी असं म्हणणार की गिवन द ग्रीन स्पेस अँड ओपन स्पेस इन मुंबई, त्याची पॉसिटी जे आहे, कमतरता आहे, हे फार एक्सेप्शनल दृष्ट्या करावं लागणार आहे. रूल शुड बी नॉट टू डू इट. पण ते म्हणणे की ते कधी करू नये, कोणत्याही कामासाठी करू, ते सुद्धा चुकीचं असणार आहे. काय होऊन राहिला की आपण 400 एकर काही आपल्याला डेपोला लागणार नाही, पण आपण 400 कन्वर्ट करतो. डेपो विल बी ओनली व्हेरी फ्यू एकर्स आउट ऑफ दॅट. डेपोसाठी करावं लागणार. जर दुसऱ्या जागा नसेल तर या पर्याय असू शकते, पण बाकीच्या चेंज करण्याची आवश्यकता नाही. आणि या केस सोडा, जर कधी नो डेव्हलपमेंट झोन डेव्हलपमेंटमध्ये करायचे असेल तर किमान त्याच्यामध्ये आपण नेसेसरी रिझर्वेशन ठेवले पाहिजे. RGचे, PGचे, एम्युनिटीचे. या केसमध्ये जितकी जानकारी मला आहे, 400 एकर रजिस्टरमध्ये टाकला त्याच्यामध्ये एकही रिझर्वेशनची तरतूद केली नाही. ते जास्त ऑब्जेक्शनेबल आहे. नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे असा नव्हे की तो कधी डेव्हलप होणार नाही. नो डेव्हलपमेंटचे असं आहे की आज तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, होणार नाही. पण नो डेव्हलपमेंटचा अर्थ असा नव्हे की जिथे आपला ग्रीन कव्हर आहे ते आपण डेव्हलपमेंट झोनमध्ये आणावं. नो डेव्हलपमेंट कॅन ऑल्सो विदाउट ग्रीन कव्हर. ते सध्या डेव्हलपमेंटमध्ये नाही, उद्या येऊ शकतो. तर नो डेव्हलपमेंट सगळी काही ग्रीन कव्हरची असाचा भाग नाही आहे. हा एक. दुसरा, या DPमध्ये बराचसा हेरिटेज बिल्डिंगबद्दल बोलला गेला. हेरिटेज आपण जोपासली पाहिजे. त्यांनी जे काही हेरिटेजचे नोटिफाय होते त्याच्यामध्ये घेतली आहे. जे नंतर नोटिफाय होणार होती ते आपोआप येणार होती. तो क्रिटिसिजम काही बरोबर नाही की जे अजून फक्त ड्राफ्ट लिस्ट आहे ती का टाकली नाही. पण हेरिटेजमध्ये लोकाला असं वाटतो की त्यांच्या एरिया किंवा बिल्डिंग ज्या हेरिटेजमध्ये आला तो त्यांना कायमचा नुकसान होईल. त्यांचा डेव्हलपमेंट पोटेन्शियल
त्यांचे प्लॉटच्या कमी होईल. जर त्यांचा हेरिटेज नसता तर त्यांना जास्त बांधता आला असता आणि फ्रीली बांधता आला असता, फसाड वेगळा ठेवता आला असता. म्हणजे इनहेरिटली असं आहे की हेरिटेज आपण जोपासू इच्छितो, पण ज्यांच्या प्रॉपर्टीवर ते हेरिटेज आहे त्यांना असं वाटतो की मला त्रास झाली. जेव्हा ते DPचं काम सुरू झाला होता तो पण लँड यूज काही संपला नव्हता, तो सुरूच होता बिफोर दॅट आय रिटायर्ड. त्यावेळी मी त्यांना 2-3 इनपुट दिले होते की आपल्या असं सुचवा की हेरिटेजचा बर्डन फक्त त्या माणसावर न जाताना ज्यांची प्रॉपर्टी आहे तो सगळे सिटीची पॉप्युलेशनवर कसा जाईल. दॅट बर्डन विल बी नॉमिनल ऑन एव्हरीबडी. म्हणजे ज्यांचा तो पोटेन्शियल जितका तो लूज करेल हेरिटेजमुळे त्याला फुल्ली कॉम्पन्सेट केला पाहिजे, स्लाइटली जास्त कॉम्पन्सेट केला पाहिजे. त्या करण्याचे रिसोर्स सगळ्याची पॉकेटमधून आला पाहिजे. तेच कोस्टल एरियाबद्दल आहे. समथिंग विच वॉज बिल्डेबल बिल्ड करू शकतो फॉर गुड रिजन्स. वी वॉन्ट टू कीप इट वॅकंट, फ्री, ग्रीन, वॉट एव्हर. त्याचा सगळा बर्डन त्या मालकावर जाऊ नये. अगेन असा काहीतरी पॉलिसी पाहिजे की वी लेवी ए लो सेस ऑन द एंटायर सिटी अँड कॉम्पन्सेट दॅम. असा केला तो कोणी ॲग्रीड पार्टी राहणार नाही, दोन्ही इम्प्लिमेंट होतील. नाही तर एक युद्धसारखं असतो. याचे बॅकग्राऊंड समजणे आवश्यक आहे. TDR समजा 100मध्ये TDR होता, आपण जनरेट केला एक ठिकाणी आणि वापरू शकतो नॉर्थ साईडला कुठेही. मुंबई काही व्हॅल्यूज काही नॉर्थ साऊथ प्रमाणे नाही आहे. बांद्रा जे आहे ते माहुलचे किंवा याचे नॉर्थमध्ये पडतो. तिकडे तुम्ही TDR डिमांड करावा 100 स्क्वेअर मीटर आणि इकडे 100 स्क्वेअर मीटर वापरावा. तिथे लँड व्हॅल्यू कमी आहे, ते लँड व्हॅल्यू जास्त आहे. तर ते एक फार मोठा ॲबरेशन होता. जनरेट सगळा लो प्राईस एरियामध्ये होता, कन्झम्पशन सगळा कॉस्टली पॉकेटमध्ये होता. याचा अर्थ आहे की एक एरिया कंजेस्ट होत होते आणि ते डेव्हलपमेंटची गरज आहे तिथे पुरेसा डेव्हलपमेंट होत नव्हता. तर ते चुकीचे आहे. दुसऱ्यांदा म्हणून ते मी सुचवला त्यावेळी की TDR जिथे जनरेट झाला तिथे माहिती आहे कुठे जनरेट झाला, सर्टिफिकेटमध्ये लिहिलं आहे. तिथे लँडची व्हॅल्यू समजा 100 रुपये आहे आणि जिथे तुम्ही वापरण्याच्या वेळी तिथे 500 आहे आणि त्यावेळी इकडची 100 आहे, 5 पटीने जास्त व्हॅल्यू आहे. तो आपण 100 मीटरच्या ऐवजी तिथे 20 मीटर द्यावा. आणि जर इकडच्या TDR दुसऱ्या ठिकाणी गेला जिथे लँड व्हॅल्यू कमी आहे, निम्मी आहे, तिथे 100 मीटर 200 मीटर होतील. म्हणून तो ॲबरेशन होणार नाही, सगळ्या ठिकाणी सारखं डेव्हलपमेंट होईल. म्हणजे TDR इंडेक्स करा, तर TDRचे व्हॅल्यू लँड व्हॅल्यू सारखी होईल. असा जर केला, मी स्वतः हेही म्हटलं होता ते त्यांनी या DPमध्ये केलं आहे. हेही म्हटलं होता की आपण आर्टिफिशियली TDR सबर्बमध्ये म्हटलं आहे की तुम्ही कन्झ्युम करू शकता, सिटीमध्ये बॅन केला आहे. सिटीमध्ये आपण काही रिडेव्हलपमेंट बिल्डिंगला 10 FSI सुद्धा दिली आहे. तो काही ठिकाणी अतिशय कंजेशन आहे छोट्या प्लॉटवर, पण जिथे रिडेव्हलपमेंट नाही, समजा कोणाचा बंगला आहे तिथे त्यांनी 1 FSI वापरली आहे, तर आपण म्हटलं की तुम्ही जेव्हा बांधणार आहे तुम्ही फक्त 1.33 करू शकणार, जास्त करू शकणार नाही. तुमच्या मोस्ट व्हॅल्युएबल एरिया सिटीच्या तिथे आपण डेव्हलपमेंट लो ठेवतो आणि बाकी ठिकाणी फार मोठा कंजेशन करतो. तुम्ही सुचवला होता की एक कॅप सगळ्या ठिकाणी ठेवा, जिथे 10 ते 4च ठेवा, बाकी ठिकाणी त्यांना TDR द्यावा आणि ते TDR वापरण्याची परवानगी हाय व्हॅल्यू लँडला द्यावी. तो यासाठी आपला उपयोगी ठरेल की जेव्हा मुंबई आपण IFC करून इच्छितो, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर करू इच्छितो, तेव्हा अनेक लोक जे जागतिक पातळीवर इतर शहरामध्ये राहतात ते मुंबईमध्ये येतील. 40-50 हजार लोक येतील. त्यांना चांगली हाऊसिंग लागणार आहे, चांगलं लोकेशन लागणार आहे, चांगली क्वालिटी ऑफ लाईफ लागणार आहे. तर अशा ठिकाणी जे TDR जाईल अशा प्रकारची हाऊसिंग निर्माण होईल. अदरवाईज IFC करणे ते पाईप ड्रीम राहील. सिटी हॅज टू बिकम कॉम्पिटेटिव्ह, हॅज टू बी वेलकमिंग, हॅज टू बिकम फ्युचर ओरिएंटेड. ट्रान्झिट ओरिएंट डेव्हलपमेंट वॉज ए एक्स्ट्रीमली गुड कॉन्सेप्ट. अशा ठिकाणी जिथे सगळा प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट अमेरिकामध्ये, तिथे स्टेशन होते बरेचसे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे लाईनची होती, पण युजर फार कमी होते. फार कमी डेन्सिटी असल्यामुळे तिथे स्टेशन मिसयूज होत होते.
mugging used to be there, drugs used to be there, drug trafficker used to be there. तिकडच्या प्लॅनने विचार केला की थांबायला जिथे जर लोकांच्या आवक जावक वाढला, त्यांचा यूज वाढला, तर ते प्रकार आपोआप कमी होतील. म्हणून दे क्रिएटेड लार्ज मॉल्स देअर, कमर्शियल स्पेस देअर, ज्याच्यामुळे लोक त्या कामासाठी येऊन राहिले आणि तिथे गर्दी वाढली. तो कॉन्सेप्ट तिथून घेऊन हिंदुस्थानमध्ये मुंबईमध्ये असे स्टेशनवर करणे जे पूर्वी एक्स्ट्रा कंजेस्टेड आहे, तो मला काउंटर प्रोडक्टिव्ह वाटते. समजा अंधेरी स्टेशन आहे, त्याच्यासमोर पास व्हायला अजूनही जवळ 20-25 मिनटं लागतात. अशा ठिकाणी FSI आणखीन वाढवून देणे आणि नंतर हे म्हणणे की आपण पार्किंग निम्मी करणार आहे, या बिलीफमध्ये की पार्किंग नसली तर आपोआप लोक कारने येणार नाही आणि ते पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतील. दिस इज अ हाईट ऑफ बिलीफ की वी कॅन मोल्ड पीपल्स बिहेवियर. आय मीन याच्या फर्दर कंजेस्टेड होतील. मला वाटतं ते पॉलिसी थोडीशी आपला लोकल कंडिशन त्याचा विचार करून केली पाहिजे, अदरवाईज ते फर्दर किओस करणार आहे. TDR as such, total FSI as such in the city need to increase in totality. Because low FSI जर असली, that means the constructed area only can be that much for residential. कमी एरिया असला, लार्ज पॉप्युलेशन असली, तो आपोआप भाव आकाशाला जातील. FSI वाढणे ठीक आहे, पण व्हॉट वी हॅव डन की बेस FSI आम्ही ठेवली ऑलमोस्ट ॲज मच ॲज अर्लियर, कारण बरेचसे नॉन FSI एरिया FSIमध्ये गेले आहे. बाकी सगळी FSI आपण विकत आहोत 70% रेटने की 100% रेटने. याच्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग कधी मुंबईमध्ये होणार नाही. अफोर्डेबल एक भाग झाला पब्लिकची दृष्टीने, जे अतिशय महत्त्वाचे आहे. मग दुसरा भाग आहे की तुमची रिअल एस्टेट जर महाग असली तर तुम्हाला बिझनेस करणे महाग होईल सिटीमध्ये, अँड सिटी विल लॅग बिहाइंड इन द बिझनेस अँड कॉम्पिटिटिव्हनेस. I think, rightly or wrongly, the way they were working, I don't know for the last few years what has happened there. But the idea was ki what is the likely population in a particular area, and how many hospital beds they require there, how many schools they require there. It has gone on that basis. Perhaps that may not be much of a fault there. The problem is ki wherever I want to put reservation, people feel aggrieved by the reservation. They feel as if their land value has gone down. Had reservation not been there, they would have been better off. The entire battle is there. Unless you make, wherever the reservation is there, he gets compensation, which he feels is better than without reservation, this issue will continue to be simmering like this. Parking issue आहे मुंबईमध्ये. पार्किंग पॉलिसी आहे, ज्याच्यामुळे पार्किंग थोडी वाढेल बहुतेक कालांतराने. पण मेजर इश्यू इज की तुम्ही कंजेशन मुंबईमध्ये कशा रिमूव्ह करणार आहे. कन्स्ट्रक्टिंग मोर फ्लायओव्हर्स इज नॉट गोइंग टू रिमूव्ह कंजेशन. इवन कॉन्सन्ट्रेटिंग ऑन पब्लिक ट्रान्सपोर्ट, यू कॅन नॉट कॉन्सन्ट्रेट सेपरेटली ऑन द बसेस विदाउट ॲड्रेसिंग द एंटायर कंजेशन ऑन द रोड्स. ॲक्च्युली या रोड कंजेशन आहे तर बसेससुद्धा हलुगतीने जाणार आहे. तुम्हाला एक्स्ट्रा रोड स्पेस तयार करावा लागेल. आणि एक विरोधाभास जे डिबेटमध्ये मी पाहतो मुंबईमध्ये, आम्ही असा विचार करतो की पब्लिक ट्रान्सपोर्ट असावा की प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असावा. जगामध्ये दोन्ही ट्रान्सपोर्ट आवश्यक आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये वाढ करणे आणि फार लवकर करणे फार आवश्यक आहे मुंबईमध्ये. पण हे बिलीफ ठेवणे की जर पब्लिक ट्रान्सपोर्ट फार चांगला असला तर प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट कमी होईल, हा बिलीफ जगाचे जो एक्सपिरियन्स त्याच्या विरुद्ध आहे. जेव्हा कोणाची पॉप्युलेशनची, देशाची इन्कम वाढते, लोकांची पर कॅपिटा इन्कम वाढते, त्यांच्या जीवनच्या राहणमान वाढते, जरी कितीही चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट असला तरी लोकांची प्रवृत्ती असतो की त्यांना प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट ही त्यांच्याकडे असावा, विच गिव्स देम स्लाइटली मोर फ्रीडम ऑफ मुवमेंट. आय मीन इट ऑल्सो एस्पिरेशन, स्टेटस सिम्बल विच यू कॅन नॉट विच अवे. ह्युमन नेचर इज ह्युमन नेचर. आय मीन तर तुम्हाला जितकी ट्रिप होतात मुंबईमध्ये 77% पब्लिक ट्रान्सपोर्टने होता, ते काही टक्केवारीप्रमाणे कधीही वाढणार नाही, ते कमी होतील. प्रायव्हेट ट्रान्सपोर्टची विजिट समजा 23% आता आहे, ते थोडी आणखीन वाढणार आहे जेव्हा प्रॉस्पेरिटी वाढेल.
23% ट्रिपमध्येच तुम्हाला कंजेशन का मोठा आहे, तर तुम्हाला कंजेशन दूर करावा लागेल. हा प्रश्न आयदर रोडचा नाही आहे की हा करू की हा करू, दोन्ही करावे लागेल. हे म्हणणं की तुम्ही समजा कोस्टल फ्रीवे बनवला म्हणून जास्त गाड्या येतील, ते समज थोडासा मला वाटतो अव्यवहार्य आहे. जरी तुम्ही बनवला नाही तरी गाड्या जास्त येतील. मागच्या 10 वर्षामध्ये गाडी मला वाटतं दुप्पट झाली आहे की जास्त झाली आहे. विदाऊट एक्स्ट्रा रोड स्पेस दुप्पट झाली आहे. 10 वर्षापूर्वी मोठं कंजेशन होता, दुप्पट गाडी झाली तर आणखीन फार कंजेशन झाला, तरी ते काही कंजेशन थांबला नाही. तो कंजेशन थांबण्याचा इश्यू हा नाही की आपण ते रिमूव्ह करू नये, ते रिमूव्ह केला पाहिजे. जे मागे फंजिबल FSIच्या 35%च्या त्याच्यामध्ये आपण चार्ज करत होतो, त्याची बॅकग्राऊंड वेगळी होती. निरनिराळे डेव्हलपरना निरनिराळ्या प्रकारे FSI मिळत होती. म्हणजे फ्री FSI एरिया जे नंतर FSI सारखे कन्व्हर्टेबल होते, कोणाला कमी मिळायचे कोणाला जास्त मिळायचे, सगळ्यांना सारखा मिळावा, तो ते एरिया मी FSIमध्ये आणले त्यावेळी आणि त्यांना FSI वाढवून दिली, म्हणजे फंजिबल FSIच्या नावाने. तो वेगळा होता. पण तो प्रिन्सिपल बाकी FSI लागू करू नये की प्रत्येक FSI विकायचे आणि जास्त पैसा घ्यायचे आहे शहरासाठी, तो करणं चुकीचं आहे. ते करताना जे रिडेव्हलपमेंट होता त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना मिळायचे 300 स्क्वेअर फीट, पण बराचसा एरिया वाईड कॉरिडोर 2 मीटरची करावी, 3 मीटरची करावी, प्लॅनिंग अशी करावी की त्याला वरांडा मोठा मिळून जाईल. जे त्याच्या यूजचा एरिया नाही, पण आणे जाण्याचा एरिया आहे. एरिया जास्त जात होता, पण त्यांना युजेबल एरिया कमी होता. जेव्हा आपण त्यांना फंजिबल FSI त्यांना फ्री दिली, तर त्यांना आपोआप 405 मीटर मिळण्याची, 405 फूट मिळण्याची संधी झाली. कन्स्ट्रक्शन बिल्टअप एरिया जवळजवळ तितकाच राहिला, पण त्यांना युजेबल एरिया 300 ते 405 झाला. फंजिबल FSI त्यांना नाहीसा केली कारण त्यांनी बेस FSI वाढवली, पण अनावधानाने ते करताना त्यांच्या एरिया 405 ऐवजी 300 झाला. गव्हर्नमेंटला निर्णय घेता येते की त्याच्या त्यांना 400 देणार आहे. 91 जी DP होती त्याच्यामध्ये सगळा काही नव्हता. क्लस्टर नव्हता, 37 नव्हता, 9 नव्हता, बाकी नव्हता. ते सगळे 20 वर्षाच्या आत निर्णयाला पॉईंटवर आले. म्हाडाची डेव्हलपमेंटची FSI वाढून राहिली. सुरुवातीला 1.5 असायचे, 2 असायचे, 3.19 असायचे, आता 3.5 असायचे, ते म्हणजे वाढवली. युनिफॉर्म पॉलिसी करण्यामध्ये काही गैर नाही. तो एक पॉझिटिव्ह होता नवीन DPमध्ये, त्याचे काही निगेटिव्ह नव्हता, तो बरोबर होता. जे मला वाटतो झाला असेल तर मला माहिती नाही, पण खरा असा केला पाहिजे की रिडेव्हलपमेंट करायची आहे. ग्रीनफील्ड डेव्हलपमेंटला ते सगळा केला, म्हाडा सोडून ते सगळा बरोबर आहे. पण जिथे एन्कम्बर्ड प्रॉपर्टी आहे, टेनंट राहतात, तेव्हा तुम्हाला रिडेव्हलप करायचे आहे, क्लस्टर किंवा इंडिव्हिज्युअल बिल्डिंग. तिथे अप्रोच सगळ्या ठिकाणी सारखी असावी. दहिसरमध्ये तोच अप्रोच आहे, बांद्रामध्ये ते चुकीचे आहे. ते विचार करावाच लागेल की जे कोणी डेव्हलप करणार आहे त्यांना डेव्हलपमेंट करण्यामध्ये किती खर्च येणार आहे, त्यांना जे फ्री सेलसाठी मिळणार आहे तो किती मिळणार आहे, आणि ते सगळा खर्च त्याच्यामध्ये वजा करून त्यांना काही रिटर्न शिल्लक राहतो की नाही. पण जे आपण पॉलिसी सगळ्या ठिकाणासाठी सारखी बनवतो त्याच्यामध्ये काही ठिकाणी फार मोठा रिटर्न राहतो, काही ठिकाणी अनवायबल होतो. तो मोठी चूक आहे. तो चूक त्याच्यामध्ये ॲड्रेस केली गेली आहे पूर्णपणे असा मला वाटत नाही. ॲड्रेस झाली असेल तर तो डॉक्युमेंटवरून क्लिअर होत नाही. DPची एक प्रोसेस आहे, तो सुरू झाला 2009मध्ये. त्यांनी एजन्सी सिलेक्ट केली माझ्या कमिशनर होण्याच्या पूर्वी. एजन्सी सिलेक्ट झाली, तो फ्रेंच कंपनी होती. त्यांना जेव्हा काम सुरू करायचं होतं तो सर्वात सुरुवातीचं काम असते की एक्झिस्टिंग लँड यूज काय आहे, आज सध्या जमिनीवर काय आहे, कुठे किती पॉप्युलेशन आहे, सध्या यूज कशा प्रकारचे आहे, कसं रिझर्वेशन आहे, आणि फ्युचर ग्रोथ कशी अपेक्षित आहे. तो सगळा एक डेटा गोळा करायचं काम असतो. त्याच्यानंतर आपण एक्झिस्टिंग लँड यूज ग्राउंडवर व्हेरीफाय करतो. तेव्हा त्याच्यामध्ये प्लॅनिंग ऑप्शन काय आहे ते निघून येतात. त्याच्यावर चर्चा येतो, कोणी प्रपोज करतो, आपण त्यांनी डिस्कस करतो व्हेरियस ऑप्शन्स, अँड देन यू चूज युअर व्हेरियस ऑप्शन. ऑप्शन काही ॲडव्हान्समध्ये करत नाही. जेव्हा मी कमिशनर सोडला तेव्हा तोपर्यंत एक्झिस्टिंग लँड यूजचं काम कंप्लीट झाला नव्हता. तो काम पुढे व्हायचं होता.
बट वन थिंग विच आय हॅड टोल्ड माय टीम ॲट दॅट टाईम, जे मी हेरिटेजबद्दल बोललो सुरुवातीला किंवा कोस्टल एरियाबद्दल बोललो किंवा TDR बद्दल बोललो, एक मी बोललो होतो की शहर अफोर्डेबल असावा. प्रॉपर्टी प्राइसेस जास्त असणे काही शहरची सक्सेस का तो प्रतीक नाही. हे म्हणणं की आमच्याकडे लंडननंतर आमचा रेट आहे, तो आपला सक्सेस नाही आहे मुंबईचा, तो फेल्युअर आहे मुंबईचा. हा रेट जर असा असला लोकांची कॅपॅसिटीमध्ये मध्ये ते घर खरेदी करू शकतात, तर आमची सक्सेस आहे. तर आम्ही हे कशी अफोर्डेबल मुंबई करावी म्हणून मी हे म्हटलं होतं, हे एक्झामिन करावे एकंदर पॉप्युलेशन किती आहे, पर पर्सन स्पेस किती अपेक्षित आहे जेव्हा कालांतराने मुंबईची इन्कम जास्त होईल, त्यासाठी किती कन्स्ट्रक्ट एरिया लागणार आहे रेजिडेन्शियलला, किती कमर्शियलला अपेक्षित राहणार आहे, तितका एरिया कन्स्ट्रक्ट करायला किती लँड अवेलेबल आहे, तर तितका एरिया जर पाहिजे तर किती बिल्ट स्पेस असणे आवश्यक आहे, त्यासाठी किती FSIची आवश्यकता आहे, ते FSI आम्हाला प्रपोज करावं. ते कशी करायची आहे ते नंतर विचार करू. तर बेस FSI इन्क्रीज केली तर त्याच्यामधून निघाली असेल, पण याच्यामध्ये बेस FSI उतकी नाव वाढवताना आम्ही त्यांना मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे अफोर्डेबिलिटी आपण विसरलो आहे. टू दॅट एक्सटेंट दिस DP विच हॅज कम इज स्लाइट डिसअपॉइंटमेंट टू मी. I think I do not know percentage wise how much existing land use is faultily shown. I mean percentage terms मध्ये गेला तर बहुतेक तो 1%च्या आत असू शकेल किंवा 0.1% आत असू शकेल, पण त्याच्यामध्ये ग्लेअरिंग ब्ल्यूवर असू शकतील म्हणजे जे चुकीचे आहे. हे कशामुळे झाला मला तर असं वाटतो की जेव्हा त्यांनी सॅटेलाईट मॅपिंगवरून मुव्हिंग कॅमेराने केला, विच कॅन गिव्ह यू रॉंग पिक्चर, त्याच्यानंतर 100% ग्राउंड व्हेरिफिकेशन झालं नसेल. 100% ग्राउंड व्हेरिफिकेशन झालं नसतं तर चूक होण्याचा प्रश्नच नाही आहे. आय थिंक one may be tempted to draw that kind of conclusion. The more important thing is how to correct it. And you are planning for the city for next 20 years, which decides the fate of the city after 20 years, the direction which develops. उसमें त्याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की पब्लिकचा पैसा चांगला स्पेंड झाला पाहिजे. पण मला जी भीती आहे की 1-2 करोड वाचवण्यासाठी आपण 20 वर्षाचं नुकसान करू नये. महत्त्वाचं आहे ते करेक्ट कशा करावा आता म्हणजे ते करेक्ट केलाच पाहिजे. मला फक्त इतकं म्हणायचे आहे, मुंबईची प्रॉब्लेम जशी आहे ते काही इनसॉल्युबल नाही आहे. चांगला DP बनवणे शक्य आहे, शहरला चांगला शहर बनवणेही शक्य आहे. म्हणजे अजून असा काही केस झाला नाही की जे इट्रिवेबल आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.